ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुभेदारांच्या घरात आता सगळे हॉलमध्ये बसलेले असतात. अर्जुन, सायली, मैनावती आणि सदाशिव शॉपिंग करून आलेले असतात. आता सगळी शॉपिंग ते एकमेकांना दाखवत असतात. सायली सगळे कुर्ते काढते आणि म्हणते, हे सगळे कुर्ते बाबांचे. त्यानंतर साड्यांचा बॉच काढते आणि म्हणते, या सगळ्या साड्या आईच्या. आणि मग ती त्यातली एक साडी उचलते आणि मैनावतीच्या अंगावरती ठेवत म्हणते, वाह आई, कलर खूप छान दिसतोय तुला. आता मैनावती सुद्धा खुश होते. लगेचच अस्मिता म्हणते, अरे वाह, काय सुंदर साड्या आहेत. आता त्यावरती प्रताप म्हणतो, अरे वाह, चांगलीच शॉपिंग केलेली दिसते. तुम्ही त्यावर अर्जुन म्हणतो, नाही बाबा, सायली तर काही घ्यायला तयारच नव्हती. मग शेवटी मीच आई बाबांना म्हटलं, या घरातली तुमची पहिली दिवाळी आहे. तुम्हाला जे हवे ते तुम्ही घ्या. आता या सगळ्यांच हे छान असं गप्पा रंगलेल्या असताना सदाशिव मात्र चेहरा पाडून बसलेला असतो. सगळ्यांच लक्ष त्याच्याकडे जात सायली विचारते, बाबा काय झालं? सदाश म्हणतो, ते काही नाही, सगळी मोठी दुकान बघून जरा बाचकायला झाले आणि एकदमच खुश होत म्हणतो, काय भारीतली कापड होती. ती 1000 रुपये मीटरच होती आणि त्याच्यावरची शिलाई सुद्धा जी होती ना, ती अशी छोट्या मशीनची नव्हती. जशी मी करतो तशी एकदम मोठ्या मशीनची शिलाई होती. मग अशी भारीतली कापड मला आवडणार नाही असं कसं होईल? सगळेच आता सदाशिव आणि मैनावती खुश आहे हे पाहून खुश असतात. मग आता सायली कुर्ते सदाशिवच्या हातात देत म्हणते, बाबा यातला एखादा कुर्ता घालून दाखवता का मला? सदाशिव म्हणतो, आता कशाला? मैनावती म्हणते, अहो आता लेक म्हणते तर घालून दाखवा ना. मग आता शेवटी सदाशिव तयार होतो आणि सायली कडून कुर्ते घेतो आणि घालून दाखवण्यासाठी निघत असतो. तितक्यातच अर्जुन कल्पनाला म्हणतो, मम्मा तू मला कॅश आणायला सांगितली होतीस ना? आणि मग हातामध्ये नोटांच बंडल घेऊन ते कल्पनाकडे देत म्हणतो, मी थोडी कॅश काढून आणले, अजून लागली तर सांग मला. आता एवढं मोठं पैशाच बंडल बघून सदाशिव आणि मैनावती यांचे डोळेच फिरतात. लगेच दोघं एकमेकांकडे पाहायला लागतात. त्यावरती कल्पना ते पैसे घेते आणि सायलीकडे देत म्हणते, सायली तूच ठेव ना हे पैसे. सायली ते पैसे कल्पनाकडून घेते आणि तिथेच टेबलवरती ठेवते आणि बाकीच्या कपड्यांची आवरावर करायला लागते. तितक्यातच अर्जुनचा फोन वाजतो. आता अर्जुन म्हणतो, मला एक महत्वाचा कॉल आहे. फोन रिसीव्ह करत तो कोणाशी तरी बोलत जातो, हो कोर्टाची डेट घेतली, मी आय विटनेस पण तयार आहे, लवकरच आपण सुरुवात करूया. तर इकडे सायली सगळी आवरावर करत असते आणि मग पैशाच बंडल घेऊन ती वरती ठेवायला जाण्यासाठी निघते. लगेच मैनावती तिला आवाज देते आणि म्हणते, सायली मला जरा सांग ना, यातली कुठली साडी मी लक्ष्मी पूजनाला नेसू? कोणत्या दिवशी कोणती साडी नेसू? मला जरा मदत कर ना. सायली मैनावतीला अगदीच प्रेमाने म्हणते, आई तू काय कुठली साडी नेसलीस तरी तुला छानच दिसेल. मैनावती म्हणते, अग ऐक ना, तू आता काहीतरी वरती कामासाठी तुझ्या खोलीत चाललीच आहेस ना? चल मग आपण एक काम करू, तुझ्याच खोलीत निवांत बसू आणि मग निवांत या साड्या अशा ठेवून ठरवू कोणत्या दिवशी कोणती साडी घालायची ते. आता सायली सुद्धा तिला लगेचच हो म्हणते आणि मग सायली मैनावतीला घेऊन तिच्या खोलीमध्ये येते. तिला खोली दाखवत म्हणते, आई ही आमची खोली. त्यावर मैनावती म्हणते, छान आहे खोली. मग सायली मैनावतीला म्हणते, आई ठेव तुझ्या साड्या इथे. आणि ती पैसे ठेवायला वळणार. लगेच मैनावती बोलायला सुरुवात करते, ऐक ना, मी ही साडी नेसू आणि ही साडी पाडव्याला नेसू का? असं म्हणून ती दोन्ही साड्या अंगावरती टाकून दाखवत असते. आता सायली हसते आणि म्हणते, आई तू कुठली साडी नेस, दोन्ही साड्या तुला छानच दिसतात आणि बाबांना सांगितलंस ना तर ते पटकन ब्लाऊज सुद्धा शिवून देतील. आता मैनावती उगाचच बडबड करत असते कारण तोपर्यंत सायली तिजोरीमध्ये पैसे ठेवत असते. सायली कुठून चावी काढते आणि कशा पद्धतीने तिजोरी खोलते या सगळ्याकडे
मैनावतीच लक्ष असते. आता मैनावती उगाचच तिला म्हणते. आता मैनावती तिला म्हणते, अग बाबा कसले ब्लाऊज शिवून देणार आहेत ते. आता आमचं छोटस मशीन तिकडेच राहिलं ना. आता इथे कुठे त्या मशीन आणणार आहेत आणि मला ब्लाऊज शिवून देणार आहेत. पण तू काय काळजी करू नकोस, माझ्याकडे याच्यावर जातील असे ब्लाऊज आहेत. मी तेच घालेल. आता इथे हिची ही बडबड चालू असताना सायली तिजोरीमध्ये पैसे ठेवत असते. मैनावतीच सगळं लक्ष. सायली कुठे चावी ठेवते, कुठल्या बाजूला, तिने कपाटामध्ये काय ठेवलं, या सगळ्याकडे बारीक लक्ष असतं. ती फक्त मागून बोलण्याच नाटक करत असते. सायलीच मात्र तिच्याकडे लक्षच नसतं. सायलीला वाटत असतं की आई साड्यांमध्ये घुंगे. मग मैनावती उगाचच म्हणते, सायली काही म्हणा तू माझ्यासाठी ना एकदम भारीवाल्या साड्या निवडल्यास. मग सायली पैसे आणि चावी ठेवून वळते तेव्हा लगेचच मैनावती विषय बदलत म्हणते, अग ही हिरवी पण छान आहे, ही गुलबक्षी पण छान आहे, आणि ही निळी तर किती भारी. तितक्यातच आता सदाशिव सायलीला आवाज देतो आणि तिला म्हणतो, सायली जरा खाली येतेस का. आता सायली म्हणते, बाबा आले. आता मैनावतीला जे हो असतं ते झालेलं असतं. सायली मैनावतीला म्हणते, तू एक कामच करतेस का, यातली कुठली तरी एक साडी घालून बघ, म्हणजे तुला कळेल कुठली साडी छान दिसते. मैनावती म्हणते, बरं मी एक काम करते, यातली साडी घालूनच बघते. तू जाना बाबा कशासाठी हाक मारतात ते बघ बरं. त्यांना काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. सायली खाली गेल्या या मैनावती पटकन दरवाजात जाऊन सायली गेल्याच्या आधी खात्री करून घेते आणि लगेचच टच कपाटाजवळ येते. इकडे सायली खाली येते आणि बाबांना विचारते, काय झालं. सदाशिव म्हणतो, बघ कसा दिसतोय मी. त्याने नवीन कुर्ता घालून दाखवलेला असतो. आता सायली म्हणते, अहो छान, एकदम रुबाबदार दिसताय, पण यावरती जॅकेट नाही घातलं का. सदाशिवला पण बरोबर माहिती असतं की मैनावती काय काम करण्यासाठी वरती गेले. आता विषय वाढवण्यासाठी आणि वेळ काढण्यासाठी तो सायलीला म्हणतो, जॅकेट कसं. जॅकेट मला नाही मिळालं. एक काम कर ना, तूच चल माझ्याबरोबर आणि मला शोधून दे बर जॅकेट. आता सायली सदाशिव सोबत त्याच्या खोलीमध्ये जाते. आता इकडे मैनावती पटकन तिजोरीच्या किल्ल्या कपाटातून काढते. ती चाव्या घेऊन तिजोरी खोलण्याचा प्रयत्न करत असते. तिच्याने तिजोरी काही खुलत नसते. आता नेमका तितक्यातच अर्जुन स्वतःच्या रूममध्ये येत असतो. मैनावती पटकन तिजोरी खोलते, त्याच्यातून कॅश काढते आणि त्यातली काही कॅश ढापून स्वतः जवळ ठेवते आणि लगेचच तिजोरीचा दरवाजा बंद करून पुन्हा जागेवर जाऊन बसते. आता तितक्यात अर्जुन तिथे पोहोचतो आणि मैनावतीला असं एकटाच बसलेल पाहून तिला विचारतो, अरे आई तुम्ही एकट्याच काय करताय. सायली कुठे गेली. मैनावती लगेचच कॅश लपवते आणि म्हटले, हे काय, मी पण इथे साड्या बघतच बसले होते. तिला जरा तिच्या बाबांनी बोलावलं म्हणून ती खाली गेली. मी पण आता जाणारच होते. मग आता अर्जुन मैनावतीला म्हणतो, ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही बसा इथेच, तुमचं चालू द्या. सायली आली की पुन्हा एकदा तुमचं जे काही साड्यांच चाललंय ते करून घ्या. आता मैनावतीचं काम झालेलं असतं. ती अर्जुनकडे नजर न देता पटकन तिथून उठते आणि म्हणते, नाही जावी बापू, तसही लेकीच्या आणि जाव्याच्या खोलीमध्ये असं आईने बसायचं नसतं. तुमचं चालू दे, मी जाते इथून, आणि असं म्हणून तडक त्या खोलीतून बाहेर जाते. तर इकडे आता सदाशिवच्या खोलीमध्ये सायलीने त्याला जॅकेट घातलेलं असं आणि म्हणते, बघा बाबा किती सुंदर दिसताय. सदाशिव म्हणतो, हो खरंच मी छान दिसतोय. तेवढ्यातच मैनावती तिथे येते आणि म्हणते, अग बाई किती छान दिसताय खरंच हा जॅकेट घालून आणि हा कुर्ता घालून ना. तुम्ही एकदम सिनेमातल्या हिरोसारखे दिसताय. सदाशिव लाजतच म्हणतो, काही पण तुझं त्यावर. आता सायली मैनावतीला विचारते, अग तू नाही साडी घालून बघितलीस. मैनावती लगेचच तिला म्हणते, नाही अग नवीन साडीची घडी मी सणासुदीलाच मोडेन असं म्हणते. मग सायली सुद्धा तिला ठीक म्हणते आणि मग म्हणते, तुम्ही दोघेही आवरा आणि लगेच बाहेर या. तोपर्यंत मी स्वयंपाकाच काय ते बघते.
असं म्हणून आता सायली तिथे जाते. लगेच मैनावती हातातल्या साड्या सदाशिवच्या हातात देते आणि म्हणते, अहो हे धरा, आणि पटकन जाऊन दरवाजा लावते. आणि दरवाजा लावल्यावरती सदाशिवतीला विचारतो, अग तू दार का लावलस मैनावती? त्याच्या हातात पैशाच बंडल देते आणि म्हणते, हे घ्या. आता पैशाच बंडल पाहून सदाशिव चांगलाच खोलतो आणि म्हणतो, अरे बापरे, मला वाटलं तुला हात मारता येतो की नाही, तुला कोणी बघितलं तर नाही ना? त्यावर मैनावती त्याला म्हणते, अहो तो अर्जुन मध्येच टपकला होता, पण नशीब मी दरवाजा लावून बसले होते. सदाशिव मैनावतीला म्हणतो, अरे वा, बरं केलंस. असं म्हणून तो आता पैसे मोजायला लागतो आणि सारखा पैशाचा वास घेत असतो. मैनावती सदाशिवला म्हणते, अहो तुम्हाला माहिती आहे तिथे अजून पैसे होते, पण मी सगळे नाही उचलले. उगाच कोणाला संशय यायला नको ना की पैसे गायब आहेत. म्हणून शिव खुश होत मैनावतीच कौतुक करतो आणि म्हणतो, अरे वा, माझी गुणाची बायको नाही, अख्खे पैसे गायब झाले असते तर घरात बोंबाबोंब झाली असती. आता या दोघांच हे बोलणं लपूनच बाहेर प्रिया ऐकत असते. मग आता प्रिया स्वतःशीच पुटपुटते, हे दोघं तर माझ्याच शाळेचे प्रिन्सिपल निघाले चोरटे कुठले. मैनावती मगाशी घाईघाईने पायरे उतरून खाली आली ना, तेव्हाच मला संशय आला की काहीतरी गडबड नक्कीच आहे. प्रियाच्या हातात तर आयत कोलीतच मिळतं. आता सायलीचे आई बाबा चोर आहेत हे आता मी जर घरच्यांना सांगितलं तर कसला धमाका होईल. पण नाही, मी आत्ता नाही सांगणार. पुराव्यानिशी हे सगळं सुभेदारांच्या समोर सिद्ध करणार, म्हणजे डायरेक्ट या दोघांना सुभेदार घराच्या बाहेर काढता येईल. तर आता इथे किल्लेदारांच्या घरी सुद्धा दिवाळीची चांगलीच तयारी जोशात सुरू असते. सगळेजण साफसफाई करत असतात. तेव्हा सुमन रविराजला म्हणते, भाऊजी, आपण दरवर्षी दिवाळी जो कंदील लावतो ना, तो तिकडे मागे कपाटावरती काढता का जरा? रविराज म्हणतो, नाही, राहू दे, आपण यावर्षी नवीन कंदील घेऊन. त्यावरती सुमन त्याला म्हणते, अहो असं कसं भाऊजी, दरवर्षी आपण तोच कंदील लावतो. तो कंदील तुम्ही आणि प्रतिमा वहिनींनी दोघांनी मिळून घेतला होता ना? तेव्हा रविराज सुमनला म्हणतो, अगं पण त्या आठवणी फक्त माझ्यापुरती आहेत, त्याचा काय उपयोग? प्रतिमा आता रविराजला म्हणते, अहो असं कसं? तो कंदील जर आपण दोघांनी मिळून घेतला असेल तर आपण तोच कंदील लावूया ना, काढा प्लीज वरून. त्यावरती रविराज सुद्धा ठीक आहे म्हणतो आणि लगेचच वर चढून कपाटावरून कंदील काढून सुमनच्या हातात देतो. त्याच वेळेला त्याला आणखीन कुठला तरी बॉक्स तिथे दिसतो. तो म्हणतो, अग प्रतिमा, इथे अजून कसला तरी बॉक्स आहे. आणि तो बॉक्स काढून तो आता प्रतिमाच्या हातात देतो. प्रतिमा तो बॉक्स खोलून पाहते आणि म्हणते, अरे याच्यात तर पणत्या आहेत. बॉक्समधून पणत्या काढत असताना तिला त्यामध्ये एक मोठी पण दिसते. त्या पणतीकडे पाहून तिला भूतकाळातल्या काही आठवणी आठवायला लागतात. तिला लहान मुलीचा आवाज येत असतो की आई, मला सुद्धा पणती रंगवायची, मला कोणता तरी कलर दे ना. प्रतिमाता तिला विचारते, कोणता कलर हवा तुला? ती लहान मुलगी म्हणते, मला ना गुलाबी कलर दे. आता प्रतिमाला पणतीकडे पाहून सगळ्या जुन्या आठवणी हळूहळू आठवत असतात. आता प्रतिमा ती पणती सारखीच एकटक पाहत असते. सुमन तिला आवाज देते, प्रतिमा वहिनी. तेवढ्यातच प्रतिमा म्हणते, ही पणती तन्वीने रंगवले ना. आता प्रतिमाला जून आठवते. हे बघून सुमन आणि रविराज दोघांनाही खूप आनंद होतो. रविराज लगेचच म्हणतो, हो, या सगळ्या पणत्या पूर्ण आईकडून तन्वीने आणल्या होत्या आणि मग तुझ्याकडे कोणता रंग देऊ म्हणून तिने कलर मागितला होता. प्रतिमा चटकन बोलते, गुलाबी गुलाबी रंग मागितला होता तिने. मग प्रतिमा बडाबडा बोलायला लागते, माझ्याकडे गुलाबी रंग नव्हता म्हणून मी तिला पिवळा रंग दिला आणि मग माझ्या समोर बसून तन्वीने ही पणती रंगवली आणि त्यावरती हे डिझाईन काढलं. एकदम उत्साहातच म्हणायला लागते, पणती रंगवून जेव्हा तन्वी उठली तेव्हा तिच्या मागे खुर्ची होती. त्या खुर्चीमध्ये अडकळून तन्वी पडली आणि दोन्ही रंगाचे डबे तिच्या फ्रॉकवरती सांडले.
तिने पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता आणि मग इमोशनल होतच म्हणते, मी तन्वीला म्हटलं, अग तन्वी, आज दिवाळी आहे, रंगपंच पंचमी नाही, आणि स्वतःशीच हसायला लागते. आता हे सगळं इतकं प्रतिमाला डिटेलमध्ये आठवते हे पाहून रविराजला खूपच आनंद होतो. तो प्रतिमाला विचारतो, प्रतिमा, तुला खरंच हे सगळं आठवतं का? प्रतिमा हसतच म्हणते, अगदी आत्ता घडल्यासारखं आठवतं. सुमन, रविराज आणि प्रतिमा तिघांच्याही चेहऱ्यावरती छान हसूत. तर आता इकडे सुभेदारांच्या घरी सायली आणि विमल दोघी जणी मिळून लाडू वळत असतात आणि मैनावती त्यांच्या बाजूला बसून गप्पा मारत असते. छान गप्पा रंगलेल्या असतात, पण मैनावतीचं सगळं लक्ष समोर ठेवलेल्या ड्रायफ्रुट्सकडे असतं. तिला त्यातले ड्रायफ्रुट्स खायचे असतात. तिच्या तोंडाला ते सगळं बघून पाणी सुटलेलं असतं. ती त्यातले ड्रायफ्रूट उचलते आणि लगेच सायलीला म्हणते, अग सायली, थांब, हे सगळं मी करते. सायली तिच्या हातातून बाऊल काढून घेते आणि म्हणते, तुला सांगितलं ना, तू फक्त शांत बस, हे सगळं मी करते. आता मात्र मैनावतीला कंट्रोल होत नसतं. ती पटकन त्या बाऊलमध्ये हात घालते आणि मूठभर ड्राय फ्रुट्स बाजूला काढते. तितक्यातच कल्पना येते. आता मैनावती पटकन हात लपवते. कल्पना फोनवरती बोलत असते. अरे बापरे, तुम्ही येताय, कधी येताय? ती खूपच खुशीमध्ये फोनवर बोलत असते. कल्पना पूर्णाई सोबत फोनवर बोलत असते आणि ती म्हणते, पूर्णाई, आम्ही सगळेच तुमची खूप आतुरतेने वाट बघतोय हो. मग काय, तुम्हाला दिवाळी तिथे असायलाच हव्य. कल्पनाने फोन ठेवल्या ठेवल्या सायली एकदम उत्साहातच विचारते, पूर्णाजी येतात? कल्पना म्हणते, हो. त्या म्हणाल्या निघायच्या आधी फोन करून सांगतील. सायलीला खूपच आनंद झालेला असतो. ती म्हणते, मला ना त्यांच्याशिवाय चयनच पडत नव्हतं. कधी एकदा त्या येतात ना, असं झालंय. पूर्णाजी नसत्या ना तर दिवाळी साजरी करायला मज्जा पण आली नसती. कल्पना अगदी प्रेमाने सायलीच्या गालाला हात लावते आणि तिला म्हणते, आता येईल तुला मज्जा. तितक्यातच आता विमल म्हणते, वहिनी सायलीताई ना आता दुप्पट उत्साहाने फराळ बनवते. आता सगळेच हसायला लागतात. सायली लगेचच म्हणते, आई, मी ना आजच अनारसे आणि चिवडा करून घेते आणि यांना ना फटाके आणायला सांगते. पूर्णा आजींना भुई चक्र, अनार, फुलभाजे हे सगळं खूप आवडतं आणि ती एकदमच उत्साहात म्हणत असते. मी रांगोळी काढते आणि घरात सगळीकडे फुलांच्या माळा सुद्धा लावायला सांगते. सायलीचा हा उत्साह पाहून कल्पना हसतच तिला म्हणते, अग हो, जरा हळू. तू काय आता लाडवाच्या हाताने माळा लावणार का नाही? म्हणजे आता पूर्णाही येतात ना, तेव्हा त्यांना फुलांच्या मळा नाही, बेसनाच्या मळा दिसतील. आता तिघीही जोर जोरात हसायला लागतात. तर आता ही मैनावती हातामध्ये काजू बदाम घेऊन पटकन पळतच रूममध्ये येते आणि लगेच सदाशिवच्या हातामध्ये काजू बदाम देत म्हणते, अहो हे घ्या आणि खा. आता सदाशिव काजू बदाम पाहतो आणि म्हणतो, बापरे, अग मैनावती, कुठून आणलास हे? याची किंमत तरी माहिती का तुला? त्यावर मैनावती सदाशिवला म्हणते, ओ, तुम्हाला कुठे विकत घ्यायला जायचेत? आपल्याला कुठे पैसे मोजायचेत? या घरात काजू बदामचा पाऊस पडतोय, पाऊस. तिकडंच 2-3 उचलून आणले. आता सदाशिव म्हणतो, अच्छा असं म्हणतेस, आणि लगेचच दोघं काजू बदाम खायला लागतात. सदाशिव म्हणतो, महिने काही म्हणा, तोंडाला चव आली, एकदम चव. मैनावती खुश होत म्हणते, आली ना चव आली. आता सदाशिव तुला म्हणतो, पण महिने या असल्या बारीक सारीक गोष्टीवर समाधान नाही म्हणायचं. या घरात पैशाचा धबधबा वाहतोय, अंगावर उडणाऱ्या 2-3 थेंबांनी समाधान नाही मानायचं आलं का ध्यानात? लगेच मैनावती म्हणते, आलं, आपल्याला मोठा हात मारायचा. त्या सायलीच्या खोलीतून घेतलेले पैसे आपल्याला काय फार काळ पुरायचे नाहीत. पण मैनावती पुढे म्हणते, अशी सारखी सारखी चोरी केली ना तर सगळ्यांच्या ध्यानात येईल. सदाशिव तिला म्हणतो, पण असा डायरेक्ट हात मारायचाच नाही, आता पैसे काढण्याचा वेगळा पर्याय शोधावा लागेल आपल्याला. लगेच मैनावती सदाशिवला म्हणते, आता 4-5 वेळा असा हात मारायचा की 2-3 वर्षाची सोय झाली पाहिजे आपल्या. अहो, शेवटी पोरीचा सासर आहे आपल्या. जर कधी इथून जायची वेळ आली
तर असं नको वाटायला की इथे राहिलो पण काहीच फायदा नाही झाला. लगेच सदाशिव मैनावतीला म्हणतो, आता कसं बोललीस, आता चल पटापटा डोक खाजव आणि आड रस्त्याने कसा पैसा काढायचा ना याचा विचार करायला सुरुवात कर. दोघेही पैसे काढण्याचा आता विचार करायला लागतात. तितक्यातच मैनावतीच्या डोक्यात आयडिया येते. ती लगेच सदाशिवला म्हणते, ओ पैसे काढायची एक भन्नाट आयडिया सुचले मला. सांगू का सदाशिव? तिला म्हणतो. अग मग सांग ना लवकर आता. मैनावती त्याला प्लान सांगायला लागते. ती त्याला काहीतरी भन्नाट प्लान सांगत असते. मैनावतीने काहीतरी जबरदस्त प्लान केलेला असतो. कारण प्लान ऐकून सदाशिव एकदमच खुश होतो आणि तिची दृष्टट काढत म्हणतो, गुणाची ग माझी मैनावती. ती आता मैनावती सुद्धा जोरात हसते. तर आता इकडे सायली रात्री सगळी अंतरणाची आवरावर करत असते. तितक्यातच अर्जुन तिथे येतो. सायली अजूनही अर्जुन वरती रागावलेलीच असते. म्हणून अर्जुन मुद्दामूनच काहीतरी विषय काढायचा म्हणून सायलीला म्हणतो, पाणी नाही आणलंस तू. सायली लगेचच रागात त्याच्याकडे पाहते आणि म्हणते, ठेवल इथे आता. अर्जुन पुन्हा तिला म्हणतो, अरे ब्लँकेट राहिलं तुझं. असं म्हणून कपाटातून सायलीच ब्लँकेट काढतो आणि मुद्दामून तिला देत म्हणतो, काय रात्री आपला एसी ऑन असतो ना, तुला थंडी नको लागायला म्हणूनच आपलं ब्लँकेट काढलं. पण तरीही सायली काहीच प्रत्युत्तर करत नाही आणि शांतपणे आपलं आपलं काम करत राहते. अर्जुन आता मुद्दामून सायलीला म्हणतो, बघ बायको, मला माझ्या बायकोच्या मनातलं सगळं कळत की नाही. आता सायली चिडतेच आणि आणखीनच रुसून बसते. आता अर्जुन तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो, अरे बापरे, अजून रुसून बसलीस तू. अर्जुन आता तिला केविलवाण्या आवाजात म्हणतो, अग निदान मला सांग तरी काय ते हे बघ. तू माझ्यावर रुसून बसलेस म्हणून अख्खा दिवस माझा वाईट गेला. तू आत्ता पण नाही बोललीस तर माझी अख्खी रात्र सुद्धा वाईट जाईल. प्लीज मला सांग ना काय आहे ते, कोणती गोष्ट आहे ती. पण सायली मात्र तोंडातून एकही शब्द काढत नसते आणि नुसतीच रुसून बसलेली असते. ती त्याच्याकडे साधं पाहतही नसते. मग अर्जुन लढीवाळपणे तिच्या खांद्यावर डोक ठेवत अगदी लाडातच म्हणतो, बायको प्लीज सांग ना मला कोणती गोष्ट आहे ती. सायली असा जोरात खांदा झटकते आणि त्याला दूर करते आणि म्हणते, लाडा देऊ नका आता. अर्जुन आता पुन्हा पुन्हा तिला रिक्वेस्ट करत असतो, कोणती गोष्ट आहे सांग ना मला. आणि सारखं तिला प्लीज प्लीज करत असतो. पण सायली मात्र काहीच बोलत नाही आणि मग नंतर चिडते आणि म्हणते, पुरे. आणि मग शेवटी अर्जुनला म्हणतेच, अशी एकच गोष्ट आहे जी तुम्ही आजपर्यंत मला दिलेली नाहीये. आणि लाजतच म्हणते, तुम्ही आजपर्यंत मला एकच गोष्ट दिली नाही ती म्हणजे. तर अर्जुन एकदम उत्सुकतेने तिला विचारतो, कोणती गोष्ट. सायली पुन्हा लाजते आणि म्हणते, छोटा अर्जुन. आणि असं म्हणून ती भलतीच लाजते. आता अर्जुन सुद्धा एकदम खुश होतो आणि म्हणतो, अच्छा मग तर आतापासूनच कामाला लागायला पाहिजे. आणि असं म्हणून तो सायलीकडे पाहतो. आता सायली त्याला पाहिल्या यावरती भयंकर लाजते आणि मग अर्जुन सायलीला मिठी मारणार. तितक्यातच सायली थांबवते आणि म्हट लाईट. आता अर्जुन पटकन लाईट घालवण्यासाठी उठतो. तर आता दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन दोघे झोपलेले असतात. झोपेमध्ये सायलीचा हात अर्जुनच्या हातावर असतो. आता अर्जुनला जाग येते आणि तो पाहतो तर सायलीचा हात त्याच्या हातावर असतो. त्याला खूप छान वाटतं. तो सायलीकडे पाहतच असतो आणि अलगद आपला हात काढून घेतो. त्याचे हात काढून घेण्याने सायलीला जाग येते. ती अर्जुनकडे पाहते आणि अगदी गोड हसते. अर्जुन आता सायलीला म्हणतो, आज माझा दिवस खूप छान जाणार आहे सायली. त्याला विचारते, हो का आणि कशावरून. अर्जुन म्हणतो, कारण सकाळ सकाळ मला माझ्या बायकोची एकदम गोड स्माईल बघायला मिळाली. आता अर्जुनने असं कौतुक केल्यावरती सायलीला जरा हसायलाच येत. ती एकदमच खुश होते आणि लाजतच हसते. आता ती असं हसल्यावरती अर्जुन तिला म्हणतो, हे बघ, तू अशी जेव्हा लाजतच हसतेस ना तेव्हा तुझे डोळे इतके गोड दिसतात ना की तुझ्यावरून नजर हटावी असं वाटतच नाही मला. आता पुन्हा पुन्हा सायलीला असते आणि मग ती सुद्धा जरा रोमॅन्टिक मोडमध्ये येते आणि त्याला म्हणते,
मी सुद्धा तुमच्याकडे कितीही वेळ बघितलं ना तरी सुद्धा माझं मन भरतच नाही आणि मग दोघेही बराच वेळ असे एकमेकांकडे रोमँटिकपणे पाहतच राहतात. दोघेही खूपच खुशीत असतात. आजच्या भागात इतकंच. पुढील भागामध्ये आता सदाशिव एका डॉक्टरला पैसे देत असतो. तो डॉक्टर सदाशिवला म्हणतो, मला इतकेच पैसे, तुम्ही तर मला जास्त पैसे देणार होतात ना. आता सदाशिव त्याच्यावर चिडतो आणि म्हणतो, तू काय माझ्या बायकोला खरोखर प्लास्टर केले का? प्लास्टर पण खोटच केले ना. या दोघांचं नेमकं हे सगळं बोलणं अश्विन गाडीमध्ये बसून ऐकतो आणि मग सुभेदारांच्या घरात सगळेच जण आता बसलेले असतात. तेव्हा अश्विन डायरेक्ट येतो आणि मैनावतीच्या हाताचं प्लास्टर फाडायला लागतो. आता तो असं करतोय हे पाहून सायली त्याला विचारते, अहो अश्विन भाऊजी, तुम्ही आईच्या हाताचं प्लास्टर का काढताय? आणि मग मैनावती सुद्धा हाताला दुखापत होते असं म्हणून जोरजोरात ओरडत असते. पण अश्विन कोणाचंच काहीच ऐकून घेत नाही. तो ते प्लास्टर काढतो आणि मैनावतीचा हात वरती धरत म्हणतो, बघा यांच्या हाताला प्लास्टर होतं ना, ॲक्सिडेंट झाला, दुखापत झाली असं म्हणत होत्या ना. आता मात्र मैनावती काहीच बोलत नाही. ती मान खाली घालून उभी असते. पुढे अश्विन चिडूनच म्हणतो, मी डॉक्टर केदार सोबत पैशासाठी वाद घालताना तुम्हाला पाहिले. आता सदाशिव सुद्धा मान खाली घालतो. हे सगळं पाहून आता सायली चिडते आणि विचारते, बाबा हो, असं का केलं तुम्ही? अर्जुनला तर आता भयंकर राग आलेला असतो. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.